तर मित्रांनो, तुम्ही पोलीस भरती तयारी करता किंवा रेग्युलर रनिंग करताय, तर तुम्हाला रनिंग करताना दम लागतो. हे भरपूर जणांचं एक प्रश्न तयार झाला की रनिंग करताना दम का लागतो बाबा. पण मित्रांनो, आपण व्यायाम करतो मला थोडाफार दम लागणारच, नवीन नवीन थोडाफार दम लागणारच. पण दम का लागतो ह्याच्यावरती आपला खूप महत्त्वाचा व्हिडिओ खूप शेवटपर्यंत बघा. लय महत्त्वाचा व्हिडिओ बनवणं एकदम शॉर्टकटमध्ये कमी वेळामध्ये, समजलं का मित्रांनो. तर मित्रांनो, रनिंगला तुम्ही नवीन सुरुवात केली तर तुम्ही अचानक 10-15 राऊंड किंवा 5-6 किलोमीटर पळू शकत नाही, समजलं का. ह्या गोष्टी हळूहळू वाढवायच्या असतात. पण याच्यामध्ये तुम्हाला खाण्यापिण्याच्या पण गोष्टीचं मी सांगणार तुम्हाला मित्रांनो. पण तुम्ही जर रोज रनिंग करताय, रोज वर्कआउट चालू आहे, तरी सुद्धा तुमचं स्पीडने वर्कआउट करायला गेलं की तुम्हाला दम लागतो. हे खूप महत्त्वाचं आहे. तरी रोज तुमचा वर्कआउट चालू आहे, मी रोज 5 किलोमीटर पळतोय किंवा वगैरे काय असेल, पण मला 1600 मीटर पळताना बाबा शेवटच्या राऊंडला दम लागतो. खूप महत्त्वाची गोष्ट आहे. आणि आपण एकदम स्पीडने जर रनिंग चालू केलं तर आपण श्वास घेतो, फास्ट घेतो, सोडतो, फास्ट घेतो, सोडतो, त्यामुळे जास्त दम लागतो. तुम्हाला वाटतं एवढा दम का लागतो, पण आपण स्पीड न पाळल्याच्या नंतर नक्कीच आपल्याला दम लागतो. या गोष्टी तुम्ही ध्यानात घेत नाही, फक्त दम लागतो हे डोक्यामध्ये ठेवता. स्पीड न पळाल्याच्या नंतर आपल्याला 100% दम लागतो, पण एका रिदमने पळाल्याच्या नंतर आपला जो रिदमने पळाल्यानंतर आपला श्वास घेतो, सोडतो, तो पण एक रिदमने सोडतो. आपलं घेतो, सोडतो स्लोमध्ये, त्यामुळे आपली रनिंग स्लोने जास्त होते. पण आपण स्पीडनं जर रनिंग करायला गेलं तर आपला श्वास स्पीडनं होतं, त्यामुळे लगेच दम लागतो. आणि तुम्ही जर अचानक आला, मला लई दिवसांनी आले की मला सर रनिंग करायचे स्पीडने, आज 1600 मीटर मारतो 5.5 मिनिटांमध्ये, तर मित्रांनो जास्त दिवसानंतर जर आपण वर्कआउट करत असेल तर आपल्या शरीराला तेवढी सवय नसते. तुम्ही अचानक फास्ट चालू केलं खूप दिवसानंतर तर थकवा दम लागणारच मित्रांनो. ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. रनिंग करताना आपल्याला जर ऑक्सिजन कमी पडला आणि रनिंग करताना जास्त दम लागला तर आपल्या बॉडीमध्ये लॅक्टिक ॲसिड तयार होतं. लॅक्टिक ॲसिड तयार झाल्यानंतर आपल्याला लगेच थकवा लागतो मित्रांनो. त्यामुळं आपलं डाएट वगैरे, ऑक्सिजन, ग्लुकोज ह्या गोष्टी आपल्या बॉडीमध्ये पाहिजे. रोजचा आहार व्यवस्थित पाहिजे आणि रोजचा व्यायामही पाहिजे. आपल्याला व्यायाम नाही केला नसतं, खाल्लं तर काहीच होणार नाही. त्यामुळे लॅक्टिक ॲसिड जसं आपल्या शरीरामध्ये तयार व्हायला सुरुवात होते, दम लगेच लागायला सुरुवात होते. पण आता याच्यासाठी काय करायचं, व्हिडिओच्या छोट्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहे. तुमचा जो व्यायाम आहे तो हळूहळू वाढवायचा आहे मित्रांनो. आणि ह्याच्यामध्ये श्वसनाची जी योगासनं असतात, ती योगासनं तुम्ही केली पाहिजे. तुम्ही यूट्यूबला सर्च केले, आता मी ह्याच्यामध्ये दाखवू शकत नाही, पण श्वसनाचे तुम्ही योगासन केलं तर तुम्हाला त्याचा खूप फायदा होईल. आणि ह्याच्यामध्ये झोप खूप महत्त्व आहे. तुमची कमीत कमी 7 तासाची तरी झोप पाहिजे. आणि योग्य आहार म्हणजे तुमचा वर्कआउट झाल्यानंतर तुमचा काय डाएट असेल, व्हेज नॉनव्हेज असेल तर रोजची वर्कआउट झाल्याच्या नंतर अंडी खाल्ली, पोहे खाल्लं, दुपारी पालेभाज्या खाल्ल्या, सॅलड खाल्लं किंवा 2 टाइम दूध घेतलं, दही वगैरे खाल्लं, चिकन खाल्लं, आठवड्यातून 4-5 वेळेस 100, 200 ग्रॅम, एक चांगली झोप घेतली, पाणी जास्त पिलं, तर ह्या गोष्टी चांगल्या आपले इम्प्रूव्हमेंट देतात. त्याच्यामुळे तुम्ही ह्या गोष्टींना हलक्यात घेऊ नका. छोट्या गोष्टी आपल्या शरीरावरती खूप परिणाम करत असतात. त्यामुळं ह्या गोष्टी तुम्हाला सांगितलं, व्यायाम व्यवस्थित चालू ठेवायचा, खाणंपिणं व्यवस्थित चालू ठेवायचं, झोप चांगले महत्त्वाची घ्यायची, आराम पाहिजे शरीराला आणि चांगला शूज वापरायचा मित्रांनो. तर इंजुरी येण्याची शक्यता 100% असते मित्रांनो. या छोट्या गोष्टी खूप परिणाम करतात. तुम्ही या गोष्टींना स्किप करू नका. व्हिडिओ कसा वाटला आम्हाला नक्की कॉमेंट बॉक्समध्ये सांगा मित्रांनो. आणि ह्याच्याबद्दलही काय अडचण असेल तर तुम्हाला वाटतं हे पिलं ते पिलं की एनर्जी वाटत नाही मित्रांनो. आपल्या शरीरामध्ये जेवढी ताकद आहे तेवढ्या ताकदीने आपल्याला व्यायाम करायचा, मर्यादेच्या पलीकडे आपल्याला व्यायाम करायचा, तेव्हा आपलं इम्प्रूव्हमेंट होते मित्रांनो. काहीच केलं नाही, शरीरामध्ये आपल्या खूप ताकद आहे, ती ताकद आपल्याला वापरायची. तुम्ही ती ताकद वापरत नाही. ती ताकद तुम्ही जेव्हा बाहेर काढता, ती ताकद कधी बाहेर निघणार आहे जेव्हा तुम्ही मर्यादेच्या पलीकडे व्यायाम करसाल. म्हणजे तुमच्या शरीराला एक सवय लागणार, हळूहळू त्या गोष्टी इम्प्रूव्हमेंट करतात, तेव्हा तुमच्या शरीरातली ताकद बाहेर पडणार मित्रांनो. व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये सांगा. अडचणी असतील त्याही सांगा मित्रांनो. जय महाराष्ट्र. काळजी घ्या स्वतःची.